नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आलेली आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्याला बालमानसशास्त्र या विषयावरती जवळपास 30 प्रश्न आहेत। ते 30 प्रश्न विचारले जातात। या प्रश्नांची आपली ही लेक्चर सिरीज सुरू आहे। त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि उत्तर तुमचं कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी माझी एक तुम्हाला विनंती राहील की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर प्रश्न बघा काय आहे, शिक्षकाचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव कोणत्या मार्गाने पडतो? बघा इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा ज्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर प्रभाव पडतो, विद्यार्थी घडवत असताना त्यांच्या आयुष्यावर प्रभाव पडतो, तो प्रभाव कोणत्या मार्गाने सर्वात जास्त पडतो इथं आपल्याला विचारलेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन बघा कशा पद्धतीने देण्यात आलेले आहे। शिक्षण पद्धतीने, व्यक्तिमत्वाने, प्रश्नपत्रिकेद्वारे आणि शिस्तीने। बघा शिक्षकांचा रोल हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो आणि सर्वात जास्त जो प्रभाव आहे तो प्रभाव विद्यार्थ्यांवरती शिक्षकांचाच पडत असतो। तर तो कोणत्या मार्गाने पडतो? तर शिक्षकांचं व्यक्तिमत्व जे आहे त्या शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाने विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर सर्वात जास्त जो प्रभाव आहे तो जास्त प्रभाव शिक्षकांचा पडत असतो। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मूल्यांकनाचा मुख्य उद्देश काय आहे? बघा जे मूल्यांकन आहे त्या मूल्यांकनाचा मुख्य उद्देश काय आहे? गुण देणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजणे, विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास तपासणे आणि परीक्षा घेणे। बघा आपण जे मूल्यांकन करत असतो विद्यार्थ्यांचं, ते मूल्यांकन करत असताना त्या मूल्यांकनाचा मुख्य उद्देश काय असावा आणि कोणते त्याला निकष लावले गेले पाहिजेत हे इथं देण्यात आलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत। तर बघा याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास तपासणे म्हणजेच काय असतं? मूल्यांकन असतं। त्या मूल्यांकनाचा उद्देश असतो विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास तपासणे, त्याची बुद्धिमत्ता असेल, त्याचं वागणूक असेल, त्याचं बोलणं असेल, त्याचं वागणं असेल, या सगळ्या गोष्टी तपासणे हेच मूल्यांकनाचं काय असतं? मेन उद्दिष्ट असतं। चला पुढचा प्रश्न बघा काय आहे, सतत आणि सर्वकष मूल्यांकन म्हणजेच CCE कोणत्या वर्गापर्यंत लागू आहे? सतत आणि सर्वकष मूल्यांकन। बघा आपल्याला इथं वर्ग दिलेले आहेत 1 ते 5, 1 ते 8, 6 ते 10 आणि 8 ते 12। तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, 1 ते 8 या वर्गापर्यंत सतत आणि सर्वकष मूल्यांकन जे आहे ते मूल्यांकन लागू आहे। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? तर इथं ऑप्शन बघा, अंतिम परीक्षेचे मूल्यमापन, शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान घेतलेले मूल्यांकन, केवळ गुणांसाठी परीक्षा आणि स्पर्धात्मक परीक्षा। बघा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय असतं? फॉर्मेटिव्ह, क्युम्युलेटिव्ह, त्याच्यातलं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान घेतलेले मूल्यांकन। बघा ज्यावेळेला विद्यार्थी शिकत असतात त्या शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्या विद्यार्थ्यांचं जे काही मूल्यांकन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, समेटिव्ह इव्हॅल्युएशन कोणत्या उद्देशासाठी वापरले जाते? समेटिव्ह इव्हॅल्युएशन कोणत्या उद्देशासाठी वापरले जाते? वर्षभराचे निरीक्षण, टर्म एंड किंवा अंतिम मूल्यांकन, मौखिक परीक्षा आणि गृहपाठ मूल्यांकन। तर चला याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे, टर्म एंड किंवा अंतिम मूल्यांकनलाच काय म्हटलं जातं? समेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मूल्यांकनाचा मुख्य उद्देश हेतू काय असावा? ज्यावेळेला आपण विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करतो त्यावेळेला त्याचा मुख्य उद्देश किंवा हेतू काय असावा आपल्याला इथं विचारलेला आहे। तर तिथं बघा ऑप्शन, विद्यार्थ्यांना घाबरवणे, सुधारणा घडवणे, निकाल लावणे, विद्यार्थ्याची तुलना करणे। तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, सुधारणा घडवणे हे काय असतं? मूल्यांकनाचा मुख्य उद्देश किंवा हेतू असतो। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, विद्यार्थ्याच्या वैयक्तिक प्रगती अहवाल
कोणत्या मूल्यांकनाचा भाग आहे? बघा, विद्यार्थ्यांचा वैयक्तिक प्रगती अहवाल कोणत्या मूल्यांकनाचा भाग आहे? डायग्नोस्टिव्ह इव्हॅल्युएशन, समेटिव्ह इव्हॅल्युएशन, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन आणि कंपॅरेटिव्ह इव्हॅल्युएशन. बघा, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगती अहवाल कोणत्या मूल्यांकनाचा भाग आहे आपल्याला विचारलेले आहे. आणि करेक्ट आन्सर बघा काय आहे? कंटिन्युअस इव्हॅल्युएशन जे आहे ते विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगती अहवालाचे मूल्यांकनाचा भाग आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक मुख्यतः कोणत्या कारणांमुळे असतात? बघा, विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक आहे ते मुख्यत्वे कोणत्या कारणांमुळे असतात? समान वातावरण, वारसा व वातावरणातील फरक, शाळेतील शिस्त आणि शिक्षकांची शैली. इथं आपल्याला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा काय आहे? वारसा व वातावरणातील फरक जो आहे तो विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक मुख्यत्वे त्या कारणांमुळे होतो, वारसा व वातावरणातील फरकांमुळे. तर चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. मित्रांनो प्लीज कमेंट करत चला उत्तर तुमची. ऑप्शन कमेंट करायचे आहेत उत्तराचे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकाकडे शिक्षकाने कसे पाहावे? बघा, विद्यार्थ्याच्या वैयक्तिक फरकांकडे शिक्षकाने कसे पाहावे आपल्याला इथं दिलेलं आहे. दुर्लक्ष करावे, सर्वांना सारखे समजावे, त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण द्यावे, फक्त हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्याच्या वैयक्तिक फरकाकडे शिक्षकाने कसे पाहावे आपल्याला इथं विचारलेलं आहे. सगळेच विद्यार्थी सारखे नसतात. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, त्याची बुद्धिमत्ता वेगळी असते, त्याची समजून घेण्याची कॅपॅसिटी वेगळी असते. तर बघा, त्यांच्या वैयक्तिक फरकाकडे कसं लक्ष द्यायचं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण द्यावे. हे वैयक्तिक फरकाकडे शिक्षकाने पाहण्याचे एक दृष्टिकोन आहे, त्याचा एक अँगल आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. बघा, असेच नवनवीन प्रश्न तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरायचं नाही. मुलांच्या शिक्षणाच्या गतीत फरक का पडतो? मुलांच्या शिक्षणाच्या गतीत फरक का पडतो? घरचे वातावरण, बुद्धिमत्ता पातळी, भावनिक स्थिरता आणि वरील सर्व. बघा, इथं ऑप्शन काय दिलेले आहेत? प्रश्न व्यवस्थित बघा, समजून घ्या. मुलांच्या शिकण्याच्या गतीत फरक का पडतो असं विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे वरील सर्व. वरील सर्व जे ऑप्शन आहेत ते विद्यार्थ्यांच्या किंवा मुलांच्या शिकण्याच्या गतीत फरक पडण्याची कारणं आहेत. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.